आज आपल्या वर्कशॉपमध्ये पॉवर ट्रॅक ट्रॅक्टर आलेला आहे. कुरुंदवाड म्हणजे इथला शिरोळ तालुक्यातील ट्रॅक्टर आलेला आहे. ट्रॅक्टर मालक आहेत डांगे मिस्त्री आहेत. हे पॉवर ट्रॅकचे स्वतः मिस्त्री पण आहेत आणि आपल्या आसपासच्या भागात सर्व ट्रॅक्टरांची सर्व्हिस वगैरेचं काम करतात. त्यांच्या ट्रॅक्टरला आपण कॅनोपी बसवलेला आहे. तर आपण ट्रॅक्टर मालक आहेत जे जॉन्डर आपले पॉवर ट्रॅकचे मिस्त्री आहेत, त्याची ओळख करूया. नमस्कार मिस्त्री. थोडे आपल्या फॉलोअर्स मित्रांसाठी थोडी आपली म्हणजे क्वालिटी कामाची म्हणा किंवा काय आपल्या भागात किंवा बरेचदा लोक प्रश्न विचारतात किंमत कमी जास्त, त्याबद्दल तुमचा अनुभव आहे ते तुम्ही शेतकऱ्यांना सांगा. मी स्वतः सागर डांगे, राहणार कुरुंदवाड. मी आता आपल्याकडे आपला पॉवर ट्रॅक G28 ट्रॅक्टर आहे. मी आता स्वतः माझ्या ट्रॅक्टरला मी कॅनोपी बसवून घेतलो आहे. कारण मी ज्या ठिकाणी फील्डवर जातो त्या ठिकाणी कॅनोपी बसवली आहे ट्रॅक्टरला. पण कसं आहे, आता स्वतः कामाची क्वालिटी आणि जे त्यांचं जे मेंटेन जे प्रॉपर वापरले मटेरियल यामध्ये जमीन आसपासचा फरक आहे. त्यामुळे स्वतः मी 100 ट्रॅक्टर अतिक्रियाला भेट देऊन स्वतः मी माझ्या अनुभवानुसार मी ट्रॅक्टरला कॅनोपी बसवून घेतली. त्याच्या आधी यांनी म्हणजे साहेबांनी आपले विशाल साहेब आहेत, त्यांच्या ट्रॅक्टरला बसून साहेब आपल्याला किती वर्ष झाले ट्रॅक्टरला? 4 वर्ष झाली. 4 वर्ष झालं. मग त्यांचं बघून हे एकमेकाच्या मित्राच्या किंवा पाहुणेपैच्या सर्कलमधूनच हे थोडं नेटवर्क वाढत आहे. मग त्याबद्दल साहेबांनी यांना विनंती केली की असं असं बसवलं तर इथंच बसवायचं म्हणून. ठीक आहे, ओके साहेब, थँक्यू. ओके, धन्यवाद, आभार आहे दादा.